संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. गुन्हेगारांना माफी नाही, याच महाराष्ट्राला उदाहरण दिसेल. दोषी कुणीही असो 100% शिक्षा होणारच. मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. बीड प्रकरणातील आरोपींवरती मोक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका. आरोपींचे तेरेणामधील सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे. सरपंच परिषदेतून सुरेश धसांचा निशाणा. पुरावे नसतानाही भाजपचे नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप. अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली. संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल. परस्पर याचिका केल्याचा आरोप. वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेत उल्लेख. फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील. मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य. बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार. मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली. पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट. विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही असाही दावा. सूत्रांची माहिती. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार. हिंदुत्वाचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपासोबत जाण्याची शक्यता. अभिनेता सलमान खानच्या वांद्रेमधील घराची सुरक्षा वाढवली. घराच्या खिडक्यांना तसंच बाल्कनीमध्ये खास बुलेटप्रूफ काच. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान खान आरोपींच्या टार्गेटवर असल्याचा आरोप पत्रातून समोर. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. जिशान सिद्दीकींची माहिती. दर आठवड्यात किमान 3 दिवस मुंबईत मंत्रालयात थांबा. उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा. मुख्यमंत्र्यांच्या सर्व मंत्र्यांना आदेश. कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे. मेजोनाईट खडा खरेदी जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक. नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार. वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली. अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव. कोर्ट दिलासा देणार का याकडे लक्ष.